एक वस्तू 840 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? लगे एकदम मस्त ध्यानात ठेवायचं, एक शॉर्टकट ट्रिक्स पहा. तर आता इथं काय म्हणलं, विक्री किमतीच्या 1/6 पट. मग विक्री किमतीच्या म्हणलं तर विक्री किती झाली? 6. तर आता नफा किती याच्यामध्ये सांगा? 1. तर मग आता याचा अर्थ काय, 6 मधून 1 गेला, खरेदी किती आली? 5. हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. तर मग आता इथं काय करायचं, वस्तूची खरेदी किंमत काढायची असेल तर खरेदी किंमत उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं विक्री. कारण खरेदी काढायची असेल तर खरेदीच्या जोडीला विक्री पाहिजे, विक्री काढायची असेल तर विक्रीच्या जोडीला खरेदी पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर मग आता इथं प्रश्न कशा तयार होईल, 840 विक्रीवर किती. आता इथं काय, विक्री आणि खरेदी, या ठिकाणी खरेदी किती आहे? 5 आणि विक्री किती आहे? 6. 6 साठी 5 खरेदी, तर 840 साठी किती? मग बोला, 840 गुणिला 5/6. तर मग 6 आणि 84 कोणत्या माड्यामध्ये? 6च्या. 6 1 6 6 14 84 म्हणजे 14 सक 84. हा उचला शून्य जसा तसा लिहायचा. करा 140 आणि 5चा गुणाकार. हा शून्य उचला जसा तसा लिहा आणि 14 पंच किती? 70. तर या ठिकाणी खरेदी किंमत किती आली? 700 रुपये.